आणि या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी येत आहे. शरद पवार साहेबांचा सर्वात मोठा डाव अखेर उघड. ही नुसती बातमीच नसून महाराष्ट्राला एक मोठा धक्का आहेत. काल मुंबई येथे अजितदादांच्या शोकसभेची नियोजन करण्यात आले होते. त्यामध्ये जयंतराव पाटील यांनी संपूर्ण डाव उघड केला. पवार साहेबांचा हुकमी इतका आजही जिवंत. पुढील 10 दिवसांमध्ये होणार मोठा भूकंप. नेमका हा पडद्यामागील डाव काय? नेमका पवार साहेबांची गुप्त चाल काय आहेत? याचा सर्वात मोठा उलगडा झाला असून तुम्ही हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत राहा. कारण की व्हिडिओच्या शेवटी आपण ती माहिती करणार आहेत जी आजपर्यंत महाराष्ट्रापासून लपलेली होती, ज्या गोष्टी आजपर्यंत उघड झाल्या नाहीत. एक मोठं गुप्त रहस्य जे महाराष्ट्रापासून लांब ठेवण्यात आलं ते आज आपण तुम्हाला व्हिडिओच्या शेवट सांगणार आहेत. त्यामुळे पूर्ण तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघावाच लागेल. काल महाराष्ट्रामध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं, ज्यामध्ये अजितदादांच्या निधनाचा शोकप्रस्ताव मांडण्यात आला. त्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जयंतराव पाटील, आदिती तटकरे, जितेंद्र आव्हाड तसेच अनेक मान्यवरांनी शोक व्यक्त केला. दादांच्या आठवणींना उजाळा दिला. दादांसोबत घालवलेली दिवस, घडलेले प्रसंग या सर्व गोष्टी आठवण अक्षरशः प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. अजितदादा पवार म्हणजे कर्तव्यनिष्ठ, कर्तबगार नेतृत्व, कामाशी एकनिष्ठ. जनतेच्या प्रत्येक समस्येमध्ये दादा सहभागी होणार. शेतकरी, गोरगरीब, सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी दादा उभे राहिले. सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार केलं, खासदार केलं, नगरसेवक, नगराध्यक्ष वेगवेगळ्या पदावर बसवलं. दिलदार आणि एक नंबर होते. आपले दादांसाठी व्हिडिओला 1 लाईक झालाच पाहिजे. तसेच काल जयंतराव पाटील यांनी असं नकळत महाराष्ट्राला एक संदेश दिला, ज्यामुळे आपल्या दातांचे एक मोठं गुप्त रहस्य उघड होणार आहेत. पुढे व्हिडिओत सांगणार आहेत. पूर्ण फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत रहा. काल जयंतराव पाटील म्हणाले की खरोखर शरद पवारांचा कोण हुकमी एक्का होता, तर तो अजितदादा पवार. महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी दादांना घेऊन अनेक डाव टाकले, अनेक घडामोडी घडवल्या, अनेक भूकंप केलेत. विरोधकांनाही घाम फोडायचे. पवार साहेब म्हणजे राजकारणातील गेम चेंजर, गेम फिरवणार. 2019 निवडणुकीमध्ये भाजप आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र लढली. भाजप आणि शिवसेनेचे मिळून बहुमताचा आकडा तयार होत होता. परंतु मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेचे भाजपसोबत जमले नाही आणि त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार तयार केलं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे झाले. त्यामध्ये आपले दादा उपमुख्यमंत्री होते. त्याच काळामध्ये कोरोनाची लाट आली होती. त्यावेळी स्वतःची दादांनी संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून सर्व समस्या मांडल्या. सर्व आरोग्य विभागाला सूचना देणे, पोलिसांना सूचना देणे. खरोखर त्यावेळी दादांनी मुख्यमंत्र्यांचीच कामं बघितली. गोरगरीब सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समजून घेतले, त्यांना मदत करणे, त्यांच्या अडचणी सोडवणे अशी दादांची कामे. सकाळी सूर्य उगवेच्या आधीच दादा आपल्या मतदारसंघात जाऊन लोकांच्या समस्या जाणून घ्यायची. सकाळी 6 पासून दादांच्या कामाची सुरुवात व्हायची. गरीबातला गरीब, सामान्यातला सामान्य कार्यकर्ता, व्यक्ती यांच्या समस्या दादांनी सोडवले. आजही वाटतं की दादांनी परत पुन्हा यावं, परत पुन्हा त्या गोष्टी व्हाव्यात ज्या अधुऱ्या राहिल्या आहेत. दादांचं स्वप्न मुख्यमंत्री होण्याचं. असे वाटते की दादा आपल्यात आहेत. दादा पुन्हा येतील. दादांच्या विमान दुर्घटनेवर रोहित पवारांनी त्याप्रमाणे पुरावे देत सर्व माहिती सांगत आहेत. रोहित पवार म्हणाले की 30% माहितीचं फक्त मीडियासमोर, अजून 70% माहिती गुप्त आहेत. जर तपास योग्य दिशेने झाला नाही तर मलाही 70% गुप्त माहिती बाहेर काढावा लागेल. दादांचा घातपात करणारा कोणताही मोठा व्यक्ती असो, कितीही मोठा असो, त्याला आम्ही सोडणार नाही. तपास यंत्रणेच्या व्यतिरिक्त रोहित पवार सुद्धा माहिती काढत आहे. दादांना आपला न्याय मिळालाच पाहिजे. जर सरकारने काही लपवलं, काही गोष्टी ठेवल्या तर सरकारला 100% महागात पडेल आणि संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठेल. त्यामुळे सरकारने पारदर्शकपणे सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी आणि आपल्या दादांना न्याय द्यावा. तसेच दादांबद्दल अत्यंत गुप्त माहिती आपण तुम्हाला पुढे सांगणार आहेत. पूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघत रहा. हिंदीमध्ये एक गाणं आहे सुप्रसिद्ध, दुश्मन ना करे दोस्त ने वो काम किया है, उम्र भर का गम हमें इनाम दिया है. गेले जवळपास 38 वर्ष आम्ही एकत्रित काम केलं. क्लासमेट म्हटलं की 10-12 वर्षाची साथ असते.
पण मला आठवते 1991 पासून आम्ही विधानसभेच्या एका वर्गात जवळपास शेजारी शेजारी बसायचो. 1914 पासून तर शेजारी बसण्याचे प्रसंग अनेक आले. अनेक पैलू दादांचे आम्ही सगळ्यांनी जवळून पाहिले. माझ्याकडे तर प्रचंड आठवणी आहेत. खुल्या मनाचा, दिलदार मनाचा आणि विरोध करायचा असेल तर ठामपणाने करणारा नेता म्हणून आम्ही अजितदादांना अनुभवलं. राजकारणामध्ये गोड बोलावं लागतं, सर्वांना सांभाळून घ्यावं लागतं, असं मी त्यांना नेहमी सांगायचो. ते म्हणायचे गोड बोलायला मला जमत नाही, ते तुमचा मार्ग आहे, मी जे आहे तेच सांगणार. मी एखाद्या मिटिंगच्या आधी सांगितलं की हे आता अमक्या अमक्या जिल्ह्यातले अमक्या अमक्या तालुक्यातले येत आहेत, थोडं शांतीनं घेऊ आणि नंतर आपण हँडल करू. मला सांगायचं आत्ताच सांगणार मी. एवढा ठामपणा मी महाराष्ट्रातल्या देशातल्या कुठल्याही नेत्यामध्ये आजपर्यंत बघितला नाही. जे असेल ते समोर आणि रोखठोक. आणि म्हणून अजितदादांना दादांच्याबद्दल एक घोषणा असायची, मी मगाशी सांगितलं, एकच वादा अजितदादा. आणि ते खरंच होतं की महाराष्ट्रातल्या सगळीकडं आम्ही जिथं जिथं त्यांच्यावर गेलो, जनतेला ही खात्री असायची आणि म्हणून जनताच घोषणा द्यायची, एकच वादा अजितदादा. अनेक आठवणी त्यांच्या मी आपणाला सांगू शकेन, अनेक मान्यवर बोलणार आहेत. पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं की अजितदादांचं एक स्वप्न होतं, महाराष्ट्र घडवण्याचं होतं, महाराष्ट्रातलं राजकारण घडवण्याचं होतं. आणि त्यासाठी हळूहळू पुन्हा मैदान तयार करावं, हळूहळू संघटना आणखीन जोरदारपणाने वाढवावी आणि एकसंघपणाने या मैदानात अधिक ताकदीनं काम करावं, हे दादांचं स्वप्न होतं. आणि हे स्वप्न पाहत असतानाच नियतीने मोठा घात केला. मी दादांना फार जवळून पाहिलं अलीकडच्या काळात. प्रचंड महत्वाकांक्षी आणि कुठल्याही आव्हानाला तोंड देण्याची मानसिकता असणारे दादा मी फार जवळून बघितले.